भंडाऱ्यातल्या जेवनाळा इथल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये हाऊसफुलची परिस्थिती झाली आहे। या शाळेमध्ये प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येते आणि गुणवत्तेमुळे ग्रामीण शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा आता वाढला आहे। पुण्यामध्ये नसरापूर इथल्या चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद हे राज्यभरात उमटतात। नाशिकच्या येवल्यामध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि परशुराम संघटनेनं काळ्या फिती बांधून येवला तहसीलदार आबा महाजरांना मागण्यांचं निवेदन दिले। शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशा घोषणा यावेळी दिल्या गेल्या। हिंगोलीच्या वाघझारीमध्ये लग्नाच्या अवघ्या 2 दिवस आधी नवरदेवानं आत्महत्या केली। घरामध्ये लग्नाची तयारी सुरू असताना टोकाचं पाऊल त्यानं उचललं। तरुणाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला। नवरदेवानं नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। पोलीस ठाण्यामध्ये या घटनेची नोंद करण्यात आली। मावळच्या कामशेतमध्ये अंमली पदार्थ विरोधी पोलिसांनी धडक कारवाई केली। याबाबत 2 तरुणांना अटक केली आहे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून ही कारवाई केली। आरोपीची झडती घेतली असता सुमारे 6,20,000 रुपये किमतीचं एमडी जप्त केले, तर एक 4चाकी वाहन, मोबाईल आणि इतर साहित्यही हस्तगत केले। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यामध्ये शिंदेफळ गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये घरातलं साहित्य जळून खाक झालं। या आगीमध्ये 2 घरांचं नुकसान झालं। यामुळे नुकसानीचा पंचनामा करत मदत करण्याची मागणी करण्यात आली। रायगडच्या अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोकशाही दिनाला बहुतांश विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले, त्यामुळे जिल्हाधिकारी किशन जावळे ॲक्शन मोडवर आलेत। गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। चांदवडमध्ये लाचखोर महिला मंडळ अधिकाऱ्याला रंगे हात पकडले। 50,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं कारवाई केली। शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भात वाद न्यायालयामध्ये गेला होता आणि त्याचा ताबा देण्यासाठी न्यायालयानं नेमणूक केलेल्या मंडळ अधिकारी आणि तलाठीला 50,000ची लाच घेताना ही कारवाई केली आहे। त्यामुळे तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालयामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामध्ये ज्वारी खरेदी नोंदणी नाफेडमार्फत सुरू झालेली आहे आणि ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होताच शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली। मात्र नोंदणी प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी रांगेत उभं राहावं लागतंय आणि त्यामुळे प्रक्रिया जलद करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये 14 गावं आणि 28 वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातोय। 32,500 लोकांनी टँकरच्या माध्यमातून भागवली जाते, तर उष्णतेमुळे नैसर्गिक जलस्रोत आटत चाललेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टँकरची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। जालन्यामध्ये परतवाड्याची पुनरावृत्ती झाली आहे। तरुणीचे अश्लील फोटो काढून धर्मांतरासाठी दबाव आणण्याचा प्रकार उघडकीला आलाय। जालन्यातल्या भोकरदन तालुक्यामध्ये वाल सावंगी या गावामध्ये ही घटना घडलेली आहे। आरोपी शेख इम्रान शेख हबीब विरुद्ध तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। शहापूरच्या डोळखामध्ये घराला आग लागली। या आगीमध्ये 4 ते 5 घरे 4.5 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं, मात्र या आगीचं कारण कळू शकलेलं नाही। बीड जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुली आणि महिला सुरक्षित नसल्याचं पुन्हा एकदा समोर येतं। 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असताना केज तालुक्यामध्ये आता एक अंगणवाडी मदतनीस महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली। पीडित महिलेला लसीतून गुंगीचं औषध दिलं, तिचे आक्षेपार्ह फोटो काढले आणि त्यानंतर 2025 पासून तिच्यावर वारंवार या नराधमानं अत्याचार केले।